नमस्कार मित्रांनो, दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि आज आम्ही जाणार आहोत म्हारई काढायला. तर म्हारई असते खाडीमध्ये आणि ती काय असते, कशाप्रकारे मिळते, त्याच्यातले काय पोषण गुण असतात आणि जे कोकणी माणसाला मिळतात, ते आज आपण हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, इथेच बसून राहा. भाई जो आमचा सिद्धपवाडीमध्ये राहतो, तर त्याला म्हणालो होतो की आपण कुठेतरी जाऊयात म्हणून. तर त्यानं आवाज दिला की सौरभ, अरे जायचं आहे. मी पण आता जस्ट कामावरून आलो आणि मी गडबडीतच निघालो. तर तो आमचा को को पायलट नाही, तर तो मुख्य पायलट आहे की जो आम्हाला ह्या सगळ्या टूरमध्ये तो आमच्यासोबत असणार आहे आणि आम्हाला लीड करणार आहे. तसंही अक्षयभाई कायमच सगळ्यांची काळजी घेतो आणि सगळ्यांना नवनवीन काही गोष्टी दाखवत असतो. मित्रांनो, हे जे समोर आता आहे तर ते आहे चिपी, म्हणजे याला कांदळवन म्हणतात, मॅनग्रुव्ज, की ज्याच्यामध्ये ही सगळी झाडं वाढतात आणि किनारपट्टीचं रक्षण करतात. आम्ही किनारपट्टीचं जसे पोहोचतो आहे खाडीजवळ, तसे काही जणं मासे पकडत होते आणि जाळी फेकण्याचं हा अनोखा दृश्य बघून थोडं मनाला छान वाटलं. सगळे उत्सुकतेने बघत होते की काय मिळतं आहे, पण दरवेळेसच मित्रांनो काही मिळतं असं नाही, पण प्रयत्न चालू ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तर बाकीची सगळी गँग आणि आम्ही, अक्षयभाई आज आमचा पायलट आहे, तर तो सगळ्यांना गोळा करत आम्ही आपले तिथून निघालो. आतमधला रस्ता थोडा खराब असणार आहे याची कल्पना अक्षयभाईने दिलीच होती आणि आम्ही आपले त्या रस्त्यानं जायला निघालो. मित्रांनो, कोकणातली मजा मस्ती ही सगळी वेगळीच आहे. आत्ताचं जे वातावरण आहे, तर आत्ता जून संपतो आहे, तर तेव्हाचा हा सगळा नजारा आहे. त्याच्यामुळे वातावरण तुम्हाला सगळं असं क्लाउडी, ढगाळ वातावरण दिसते आणि रस्त्याची अवस्था तुम्ही पाहताय की कशाप्रकारे रस्ता आहे. आणि ही जी साईडला आहे, तर आत्ता हे खाडीची सुरुवात होते आणि आम्ही झाडांच्या मधून आम्ही आतमधला प्रवास करतो आहे. कोकणामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आणि एक मुख्य गोष्ट की जी मला कोकणामधली फार आवडते, तर ती म्हणजे की कोकणी माणूस हा छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधतो आणि त्याच्यात तो खूप समाधानी असतो. कायमच कोकणी माणसानं कधी अशी कोणत्या गोष्टीची हाव धरलेली नाही. तो अगदी नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत सगळ्यांना सोबत घेऊन जगत असतो. मित्रांनो, प्रवास हा थोडा मोठा आहे आपल्याला जाता जाता, पण अचानक अक्षयभाईला काहीतरी दिसतं चिखलामध्ये की तिथे म्हारई असेल असं त्याला वाटतं आणि आम्ही पण आपले सक्रिय होतो कॅमेराज घेऊन की अक्षयभाई आम्हाला काहीतरी दाखवेल. मित्रांनो, खाडीमधला अनुभव असलेला फक्त अक्षयभाई आहे की जो लहानपणापासून खाडीमध्ये येतो आहे आणि त्याला या सगळ्याची खूप चांगली माहिती आहे आणि इतक्या व्यवस्थितपणे तो आम्हाला समजावून सांगतो की काय असतं आणि फायनली म्हारई काय असते ते तुम्हाला आता कळेल. तर मित्रांनो, म्हारई अशा प्रकारे काढली जाते. तिचं बारीकसं तोंड वरती असतं आणि ते दिसण्यासाठी लहानपणापासून दृष्टी तयार व्हावी लागते आणि ती तुम्ही पाहिलंत की कशाप्रकारे हे त्याला कळलं आणि तो या सगळ्यामधला एक्सपर्ट आहेच आणि आम्ही त्याच्या मागून शिकतो आहे. हा जो अनुभव आहे हा माझ्यासाठी पहिलाच आहे. मी पहिल्यांदाच खाडीमध्ये अशा प्रकारे आलो आणि हे सगळं अनुभव घेण्याची संधी मला मिळाली अक्षयभाईमुळे. मित्रांनो, बाकीचे सगळे अशा प्रकारे म्हारई काढण्याचा प्रयत्न करत होते. कोणाला मिळत आहेत, कोणाला मिळत नाही आहेत, बट लाईफ इज गोईंग ऑन. आणि यामध्ये सगळी लहान सहान सगळी पोरं मिळून म्हारई काढण्याचा आनंद घेत आहेत. पाण्याची जी लेवल तुम्ही पाहताय, तर हे जे पाणी आहे, तर हे ओहोटीचं पाणी आहे आणि हा मी अशा प्रकारे एका हातात फोन, चप्पल हातात, डोक्यावरती टोपी आणि पुढे सुरू असलेला प्रवास. तर मित्रांनो, आता हे ओहोटीचं पाणी आहे
की आता पाणी सगळं आतमध्ये गेलेलं आहे आणि म्हणून आम्हाला जायला मिळते, नाहीतर या ठिकाणी खूप पाण्याची लेवल असते. तुम्ही पाहताय हा सगळा सुकवा आहे. वरती आभाळानं सावली केलेली होती, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि खाडीमध्ये असताना मित्रांनो, जसं आपण पाण्यात असतोच, पण तरीही पाण्याचं जे रिफ्लेक्शन, सूर्याचं जे रिफ्लेक्शन येतं तर ते खूप कडक असतं, त्याच्यामुळे खाडीमध्ये ऊन भयानक लागतं. पण आज ढगाळ वातावरण असल्यामुळे खूप मजा येत होती, ऊन फार लागत नव्हतं. आणि अशा प्रकारे सगळे म्हारे काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्यासाठी विळा हे हत्यार वापरतात, पण तुम्ही अक्षयभाईच्या हातात जे बघितलं तर ती एक सळी होती आणि तिला टोक काढून थोडंसं क्रॉस केलेलं होतं. विळा थोडा चालवण्यासाठी जड जातो, त्याच्यामुळे ते हत्यार खास बनवून घेतलेलं असावं अक्षयभाईने. अक्षयभाई पुढे पुढे, आम्ही त्याच्या मागे मागे. पुढे पुढे जसं आम्ही जातोय तसं तसं आपण बघताय की रस्ता खूप कठीण होतो आहे. मला लहानपणापासून वाटायचं की हे जी टोकं वरती आलेली असतात, की मी नेहमीच टी व्ही बघताना म्हणजे डिस्कवरीमध्ये कायमच दिसत असायचं की असं कुठल्या तरी पॉईंटला की अशी ही सगळी टोकं दिसायची. तर ही फार कडक असतात का, चालताना पायात लागतील का, तर हा प्रश्न मला पडत असायचा नेहमी. पण आज मी प्रत्यक्षात अनुभव घेतो आहे की ही या सगळ्या झाडांची मुळं आहेत की जी जमिनीच्या वरती येतात आणि ती अशी टोकदार असतात, पण ती पायाला तितकी लागत नाहीत, कारण ती लवचिक असतात. आपण पाय दिला की ती वाकतात. रस्ता अशा प्रकारे कठीण आहे की खाली वाकून 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 जायला लागतं आहे. आणि काही इतर ठिकाणी असे गड्डे आहेत की जिथे पाय ठेवला तर पाय अचानक खाली जातो आहे. मित्रांनो, आमच्या सगळ्यांमध्ये अक्षयभाई असा आहे की ज्याला म्हारई कुठे आहे हे फक्त नजर फिरवून कळतं. आम्हाला मात्र काही दिसत नाही. आणि चालत असताना अक्षयभाईने थोडीशी माहिती सांगितली की म्हारई असते कुठे. तर म्हारई जिथे पाणी आहे आणि जी अडचणीची जागा आहे तर त्या ठिकाणी म्हारई सापडते. तिचा साईज हा लहान मोठा असतो, कायम पाण्यामध्ये असते. आणि म्हारई हे रिच कॅल्शियम सोर्स आहे आणि तब्येतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हारई का खाल्ली जाते तर याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं. आणि म्हणून कोकणातली माणसं जरी इतकी बारीक दिसत असली तरी ती शरीरयष्टीनं खूप मजबूत असतात. याचं कारण म्हणजे हे. तर मित्रांनो, म्हारई जमवून झाली आणि आम्ही जसे बाहेर आलो तसे आम्ही म्हारई धुवून घेतल्या. आणि हा काही अतिशय सुंदर असा नजारा खाडीचा. आणि अचानक अक्षयभाईनं आवाज दिला की लगेच आपल्याला निघायला लागेल, भरती वाढते. जसे की या पाण्याच्या लहरी आपण बघताय की आत्ता वरच्या दिशेनं आलेल्या आहेत. तर अक्षयभाईने इशारा दिला की पटकन आहे त्या स्थितीत तुम्ही चला. आणि ही जसं आपण जाताना पाहिलं की पाण्याची लेवल कुठे होती, तर आत्ता ही पाण्याची लेवल होती की पाणी अगदी छातीच्या वरती आलं होतं. आणि बाकीची जी टीम होती तर ती अजूनही मागे होती. तर त्यांची आम्ही वाट पाहिली नाही. अक्षयभाईने सांगितलं होतं की तुम्ही तिकडे जाऊ नका, तरीही ती तिकडेच गेली. त्याच्यामुळे आम्ही आमच्या रस्त्याला निघालो. आम्ही एक फायनल कॉल दिला आणि जसं आम्ही ज्या वाटेनं आलो होतो त्या वाटेनं परतीच्या प्रवासाला लागलो. कारण सोबत लहान मुलं होती. भरतीचं पाणी अचानक वाढण्यास सुरुवात झाली आणि आम्हाला इथून, आम्ही आत्ता मोकळ्या जागेवर आलो, पण आम्हाला या जागेहून अगदी त्या समोरच्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. तर तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. पाणी मगाशी काहीच नव्हतं, आता पटकन इतकं वाढलं आहे. हार्डली एक 10 मिनटं झाली असतील. 10 मिनटात पाण्याची ही भर आहे आणि आम्हाला हे क्रॉस करून पुढे जायचं आहे. भाईचा कॉल आल्यावरती अगदीच
थोडीशी भीती वाटली. पाणी पटकन वाढलं आहे. बाकी मित्रांनो जरी पोहता येत असलं तरी एक आहे की जर हे पाण्यानं सगळं भरलं तर फक्त अडकून राहण्याचा प्रश्न पडतो. कारण इथून या ठिकाणाहून तिथपर्यंत पोहत जाणं हे खूप कठीण असतं. झाडांच्या मध्ये झाडं साधारण वरपर्यंत मध्यापर्यंत पाणी भरतं आणि तिथून परत पलीकडे जायचं हे खूप कठीण आहे. याच्यात जीवही जाऊ शकतो. पण भाईचा अनुभव आणि या सगळ्या गोष्टी याच्यावरती आम्ही अवलंबून आहोत. भाई सगळ्या लहान सहान सगळ्या मुलांना मागे वळून सगळ्यांची विचारपूस करत होता, अरे आलात का आलात का. आणि एक भाईची गोष्ट म्हणजे की भाईनं किमान या सगळ्यामध्ये मला एक 8 ते 10 वेळा आवाज दिला असेल की सौरभ अरे आहेस ना, कुठे आहात. प्रत्येकाला आवाज देऊन कोण कुठे आहे या सगळ्याची विचारपूस भाई करत होता. आणि फायनली मी घरी आलो आणि आम्ही जी म्हारई आणली होती तर ती साफ केली. ही जी म्हारई आहे तर यातली मी गोळा केलेली काहीच नाही आहे. ह्याच्यातली फक्त 3 आहेत की ज्या मी गोळा केल्या आहेत. बाकी सगळ्या ज्या आहेत तर त्या भाईनं भेट दिलेल्या आहेत. तर थँक्यू सो मच भाई. आणि आज आम्ही याला शिजवून खाण्याचा आनंद घेणार आहोत. पुढच्या ब्लॉगमध्ये मी यांना शिजवण्याचा सुद्धा व्लॉग बनवणार आहे, तर तो नक्की बघा. थँक्यू सो मच. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. कुठेही जाऊ नका, तोपर्यंत काळजी घ्या.